आज ना मला जायचं होतं मार्केटमध्ये, तर मी पटापट सर्व कामं आवरून घेतली आणि जवळपास माझे सर्वच कामं झाले होते आणि स्वयंपाकसुद्धा झालेला होता। तर चला तुम्हाला दाखवते आता की मी कोणते कोणते कामं करून घेतलेली आहे। तर बघा, किचन तर तुम्ही आधीच पाहिलेली आहे, पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे। त्यानंतर हॉलमध्ये आली आणि हॉलसुद्धा क्लीन करून घेतलेला आहे, पोछा वगैरे सगळं झालं। त्यानंतर पोर्चमध्ये आली, पोर्चमध्ये सुद्धा सगळं झाडझूड झालेली होती माझी। आणि इकडे बघा, मी शूटसाठी वॉलपेपर मागून घेतलेले होते। तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा। आणि तिथे सुद्धा खूप छान अशी मी हे प्लांट्स लावलेले आहे, तर कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा। आणि छोटूसं बघा, गुलाबाला छान असं फूल आलेलं आहे। त्यानंतर थोडासा वॉलपेपर निघालेला दिसला मला, तर मग मी यांना सांगणार होती की व्यवस्थित करून द्या। आज थोडीशी ऊन पडलेली होती म्हणून मी थोडे सोप्याचे कवर सुकायला टाकले बाहेर, कारण पावसाळ्यात खूप जास्त घाण वास येतो असं म्हणून। मग त्यानंतर मला कॉफी पिण्याची इच्छा झाली, मग मी पटकन कॉफी करायला घेतली, तर काय कॉफीच दिसत नव्हती। मग मी इकडे तिकडे शोधाशोध केली, त्यानंतर फायनली मला कॉफी सापडली। आणि मी सकाळीच आणायला सांगितली होती, पण मलाच माहीत नव्हतं मी कुठे ठेवलेली आहे। तर मग कॉफी सापडली मला आणि मग मी गंज घेतला कॉफी। नंतर मग दूध घ्यायला फ्रीजमध्ये गेली, तर फ्रीजमध्ये बघते काय ते दूध बकेट भरून। तर आता तुम्ही म्हणाल की हिच्याकडे एवढं सारं दूध कसं, तर ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतेच मी। तर मग मी चम्मचनीच दूध घेऊन घेतलं, कारण मला एकच कप कॉफी करायची होती आणि माझी कॉफी एकदम साध्या पद्धतीनं असते, मला ती वेगळी कशी केलेली कॉफी आवडत नाही, म्हणून मग मी 2-3 चम्मच कोरं दूध घेऊन घेतलं आणि गॅसवर ठेवून दिलं आणि बकेट फ्रीजमध्ये वापस ठेवून दिली। आणि तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की माझ्याकडे एवढं दूध कसं काय। त्यानंतर मग मी दूध गॅसवर ठेवून घेतलं। व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून द्या। त्यानंतर मग गॅस पेटवून घेतला आणि दूध कोरं असल्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि साखर टाकायला गेली, तर काय मला त्याच्यामध्ये चम्मचच दिसत नव्हता। मग मी खूप शोधाशोध केली, शेवटी मला चम्मच नाही सापडला, कारण मी सकाळीच त्याच्यामध्ये साखर भरून ठेवलेली होती। तर जाऊ दे म्हटलं आता, तर मग मी झाकणमध्ये साखर घेऊन टाकली। त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, कारण ते दूध एकदम कोरं होतं, तर एवढ्या कोरं दुधाची कॉफी मी पीत नाही, म्हणून मग थोडीशी कॉफी त्याच्यामध्ये ॲड करून घेतली। आणि मग कॉफी बनवत होती तेवढ्या वेळात मग मला आठवलं की अरे, मी भांडी तर घासलेली आहे, पण भांडी लावायची राहिलेली आहे। तर कॉफी बनवेपर्यंत मग मी थोडीशी भांडी लावून घेतली, जेवढे लावले जाईल तेवढे लावेल म्हटलं। त्यानंतर मग कॉफी केल्यानंतर बाकीची लावीन, कारण माझे सगळेच कामं झालेले होते, त्यामुळे फक्त आता भांडीसुद्धा घासून झालेली होती। तर पटापट मी रॅकमध्ये भांडी लावून घेतली आणि इकडे कॉफीसुद्धा झालेली होती। तर मग मी डीमार्टमधून आणलेला कप आहे तो, असेच मी 2-3 कप आणलेले आहे आणि माझा फेवरेट आहे, त्याच्यामध्येच मी चहा आणि कॉफी घेते। तर बाकीचे भांडेसुद्धा लावून घेतले। आणि दर महिन्याला माझ्याकडून कप फुटतात। तुमचं कसं आहे ते कमेंट करून सांगा, कारण मी दर महिन्यात कप घरी आणत असते। तर फायनली बघा, कॉफी झालेली आहे माझी आत्ता आणि मी मस्तपैकी कॉफी गाळून घेतलेली आहे, कारण मी दूध गाळून घेतलेलं नव्हतं म्हणून मी कॉफी गाळून घेतलेली आहे। आणि मस्तपैकी पोर्चमध्ये गेली आणि पोर्चमध्ये बसून छान अशी कॉफी घेतलेली आहे। या कॉफी घ्यायला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। तर इथेच थांबते, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय।